नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी ओमकार आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। तर लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलवरती खात्रीशीर माहिती देण्याचं काम केलं जातं। तर आज दिवस गेलेला आहे, साधारणतः 3 जुलै उलटून गेलेले आहेत, तरी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत। यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर या संदर्भात घोषणा झालेलीच आहे, पण हप्ते वितरण देखील सुरू झालेलं आहे। असे व्हिडिओज येण्याची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। तर आज संपूर्ण दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर या प्रतीक्षेत होत्या। आज सकाळी नव्हे तर दुपारी नव्हे तर संध्याकाळी का होईना तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत तर माझ्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आहे तो येईल। तर अशा आशेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी होत्या, परंतु आज देखील लाडक्या बहिणींना जून महिन्याचे 1500 रुपये वितरित करण्यात आलेले नाहीयेत, कारण का सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। याच्यामध्ये सर्व मंत्री बिझी आहेत, परंतु याच्यामध्ये ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या तर यामध्ये देखील मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणासंदर्भात अजून कोणतीच प्रेस कॉन्फरन्स किंवा घोषणा केलेली नाही। त्यांचं अधिकृत ट्विटरचं पेज आहे, येथे पण घोषणा नाही आहे। तर सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या समोर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू होईल। त्याच्या मागोमागे एकूण 3 GR प्रसिद्ध झाले, परंतु अजून देखील डीबीटी पोर्टलद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं नाही। त्यामुळे लक्षात घ्या, अजून तरी लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झाले नाहीये। लक्षात घ्या की हप्ता कोणत्या वेळेला जमा होईल याची कन्फर्म अपडेट कोणाला सांगता येणार नाहीये। त्यामुळे हप्ता याच आठवड्यामध्ये मिळणार एवढं नक्की आहे, पण हे हप्ते वितरण कधी सुरू होणार तर अजून याची कोणतीच कन्फर्म माहिती आलेली नाहीये। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा, लवकरच तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे। ही सोशल मीडियावरती चुकीचे जे व्हिडिओज आहेत किंवा चुकीची माहिती आहे यापासून सावध राहा। हप्ते वितरण झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाणार आहे। तर यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणास खूपच विलंब झालेला आहे, कारण का घोषणा ज्यावेळी होते त्याच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून हप्ते वितरण सुरू होतं। तर घोषणा झालेलीच आहे, उपमुख्यमंत्र्यांनी केलेलीच आहे, फक्त मंत्री आदित्य तटकरे यांची प्रेस कॉन्फरन्स झाली नव्हती। त्यामुळे हप्ते वितरण सुरू होणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील महाराष्ट्र शासनातर्फे लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू करण्यात आलेलं नाही किंवा शासनाने या संदर्भात हप्ते वितरणाची प्रोसेस अजून सुरू केली नाहीये। अपेक्षित दौऱ्या हप्ते वितरण सुरू होईल, लवकरच या संदर्भात चांगली न्यूज लाडक्या बहिणींना मिळणार आहे। हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।